हॅलो गर्ली, सो वेलकम बॅक टू माय चॅनल. तर हा व्हिडिओ आहे विशलिंग बद्दल. मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी आतापर्यंत विशलिंग थ्रू किती अर्न केलं आहे. मी तुम्हाला ऍक्च्युअल फुटेज काय बोलते, ऍक्च्युअल मी तुम्हाला चार्ट पण दाखवेल की मी किती अर्न केलं आहे. प्लस कसं अर्न करायचं, काय काय मेथड्स आहेत आणि तुम्ही पेमेंट किती दिवसात आपल्या बँकमध्ये डिपॉझिट होतं, हे सगळं मी या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. सो स्टे ट्यून अँड लेट्स गेट इनटू द व्हिडिओ. तर सर्वात पहिले आपण हे क्लिअर करूया की हा व्हिडिओ स्पॉन्सर्ड नाही आहे. मी फक्त माझा एक्सपिरियन्स शेअर करते जे मी 3 मंथ्समध्ये अनुभवलंय. आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स नाही मिळणार की कसं डाउनलोड करायचं, कसं पोस्ट करायचं, म्हणजे हाऊ टू यूज विशलिंग ऍप्लिकेशन. तो हा व्हिडिओ नाही आहे. मी निव्वळ माझा एक्सपिरियन्स शेअर करते. सो मी एकदम असं प्रो लँग्वेज मध्ये बोलणार नाही, एकदम रॉ असेल की मला काय वाटतं आणि तुम्ही काय करू शकता. सो येस, लेट्स स्टार्ट नाउ. तर सर्वात पहिले विशलिंग काय आहे. सो विशलिंग इज अ अफिलिएट मार्केटिंग प्लॅटफॉर्म. तर अफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय, तर एक आता मिंत्रा आहे, मिंत्रा, फ्लिपकार्ट, हे असे एक प्लॅटफॉर्म्स आहेत ऑनलाईन जिथे आपण शॉप करू शकतो. आणि मी समजा तिकडनं काही प्रोडक्ट घेतला आणि आय फील की हे खूप लोकांना आवडू शकतं, तुम्ही पण बाय करू शकतात, तर मग मी हा प्रोडक्ट त्यांच्या बिहाफने तुम्हाला ऍडव्हर्टाईज करेन. सो लेट्स से की हा टॉप तुम्हाला आवडला, जसं तुम्ही आता माझ्याकडे लिंक्स मागतात तर मी तुम्हाला विशलिंक वाले लिंक्स पाठवते. तर कसं तुम्ही त्या मिंत्राच्या प्रोडक्टला तुम्हाला मी अट्रॅक्ट करते. सो त्या ह्याचं कमिशन मला मिळतं. अँड टू बी ऑनेस्ट, विशलिंगचे कमिशन असे एकदम ह्यूज नाही आहेत. म्हणजे काय काय असे प्रोडक्ट्स आहेत तर तिकडे ना विशलिंगच्या ऍपवरती प्रॉपरली दिसतं की क्लोथिंगसाठी किती कमिशन असेल, मग अप्लायन्सेससाठी, मग ऍक्सेसरीजसाठी, तर हे असे वेगळे असे दिलेले असतात. तर ते असतं. तर सोप्या भाषेत सांगायला गेलं तर आपण फक्त ऑडियन्स अट्रॅक्ट करतो या ऑनलाईन शॉपिंगच्या वेबसाईट्सना, तर त्याचं आपल्याला कमिशन मिळतं. मी अशा लोकांना पण बघितलं आहे ज्यांनी लॅक्स कमवले आहेत आणि ज्यांच्यावरती लोक ट्रस्ट करतात आणि प्रोडक्ट बाय करतात. बिकॉज आपण प्रोडक्ट बाय करतो आहे, आपल्याला आपण रिव्ह्यू शोधतो आणि कधी कधी असं होतं की ऍप्लिकेशनवरती जो रिव्ह्यू असतो ते बघून आपण घेत नाही, पण एका इन्फ्लुएन्सरने किंवा एका पर्सनने घातल्यानंतर आपल्याला ते आवडतं आणि मग आपण बाय करतो. तर हा मोटिव्ह आहे या सगळ्या बोलतात ना प्लॅटफॉर्मचा, की तुम्हाला अट्रॅक्ट करायला. तर मोठे मोठे इन्फ्लुएन्सर्स आहेत ते तर असे पेजेस पण आहेत जे फक्त हे अफिलिएट मार्केटिंग करतात. म्हणजे मी असे इंस्टाग्रामवरती मला येतात जे डेली बेसिसवरती ते लोक मिंत्राचे प्रोडक्ट्स रिव्ह्यू करतात. फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, मिशो आणि भरपूर काय काय. आणि काही असे बोलतात ना ऍप्लिकेशन्स पण आहेत जे विशलिंग थ्रू आपल्याला 50 to 60% कमिशन देतात. तर हे मिंत्रा वगैरे एकदम मिनिमल असतात, लाईक 12%, 10%, बट ते पण मॅटर करतात. लाईक ऑलवेज समथिंग इज बेटर दॅन नथिंग. तर येस, तर मी सांगते तुम्हाला की आतापर्यंत मी कसं मॅनेज करत आली आहे. तर सर्वात पहिले आपण जेव्हा विशलिंक ओपन करतो, दे आस्क अस टू लिंक आर यूट्यूब अँड इंस्टाग्राम टू देअर विशलिंक ऍप्लिकेशन. तर स्टार्टिंगला मला असं हे होतं की खूप लोकांचे आयडीज वगैरे हॅक होतात, तर खूप आधी मला असं विश्वास नव्हता. बट नंतर ना मी बघत आले की खूप लोक करतायत हे. सो आय थॉट की मी पण अकाउंट क्रिएट करून बघते. आणि माझी एक इन्फ्लुएन्सर फ्रेंड आहे, ती मला बोलली की यू कॅन गिव्ह इट अ ट्राय. नेहा म्हणून आहे तिचं नाव, की तू ट्राय कर. आपण म्हणजे मी पण अर्न केलं, तू पण करू शकशील. सो मी डाउनलोड केलं तिच्या भरोसे. मी माझं युट्यूब आणि इंस्टाग्राम पण त्याच्यासोबत लिंक केलं. तर तिकडे एलिजिबिलिटी आहे, जर तुमच्या इंस्टाग्रामवरती 2000 फॉलोअर्स आहेत तर तुम्ही एलिजिबल आहात आणि युट्यूबवरती 500 सबस्क्रायबर्स. तर एकदम मिनिमल त्याचे क्रायटेरियाज आहेत. आणि हे झाल्यानंतर तुम्ही लिंक केल्यानंतर तुम्ही कोणताही पोस्ट टाका, मी तुम्हाला दाखवते. तर हा होम पेज आहे विशलिंगचा. इथे तुम्हाला दिसतं की तुमचा किती पे आलाय या मंथमध्ये. आणि इथे तुम्हाला सगळे ब्रँड्स दिसतात जे टाईड अप आहेत. मिशो, H&M, फ्लिपकार्ट, नायका, भरपूर ऍप्स आहेत. आणि त्याच्यानंतर इथे तुम्हाला डेली कमिशन किती आहे. इथे तुम्हाला डेली कमिशन, आजचा माझा 0 आहे, व्हेरी सॅड, बट इथे असतं अमाऊंट असतात. आज माझा 0 आहे, तर ते इथे दिसतं. त्याच्यानंतर एक सर्वात मोठी गोष्ट आहे जी मला आवडते, ते आहे की आपल्याला सेलचे स्टार्टिंग आणि एंड डेट दिसतात. तर इथे ना असा हा चार्ट असतो, तिकडे तुम्हाला
सेल कॅलेंडर म्हणून असा हा चार्ट आहे, जिकडे ऍप्स दिसतात आणि त्याची एंड डेट तुम्हाला नीट दिसत नसेल, बट मी स्क्रीनशॉट टाकेन साईडला, सो तुम्हाला आयडिया येईल. आणि खाली आपण इथे अजून ऑप्शन्स असतात, म्हणजे ते लोक आपल्याला बेसिकली मोटिवेट करतात की तुम्ही घ्या आणि मग तुम्ही टाका, म्हणजे विशलिंकला पण त्यांचं कमिशन मिळेल, आपल्याला पण आपलं कमिशन मिळेल. तर हे सगळे इकडनं तुम्ही शॉपिंग करू शकतात. आणि इथे असं सगळे एम कॅफेन हे सगळे असं सेल्स वगैरे चालूच असतात. आणि मग ते लोक दाखवतात पण की कोणता ब्रँड किती जास्त कमिशन देत आहे. सो हे आहे या इंटरफेस बद्दल. तर इकडे हे ऍड बटन आहे ना, तिकडे क्लिक केलं की इकडे असे इंस्टाग्राम पोस्ट, युट्यूब पोस्ट, कलेक्शन आणि सिंगल प्रोडक्ट, तर हे 4 तिकडे कॅटेगरीज आहेत. तर इंस्टाग्रामवरती तुम्ही काहीही पोस्ट केलं तर ते डायरेक्टली इथे लिंक होतं. आता मी इथे क्लिक केलं की आपल्याला तो विचारतो की कोणता पोस्ट. हे बेसिकली माझं इंस्टाग्राम आहे. आता मला हा टाकायचा, तर हा पोस्ट जो इंस्टाग्रामवरती झालाय तो इथे दिसतो. मग मी इथे क्लिक केल्यानंतर मला सिम्पली इकडे लिंक ऍड करायची आहे आणि पोस्ट. तर विशलिंक स्वतःहून ती लिंक जनरेट करतो स्वतःची, आणि हा प्रोडक्ट ती लिंक जेव्हा आपण कोणत्या पर्सनला शेअर करतो आणि त्या लिंक वरून जर तिने बाय केलं तर कमिशन आपल्याला मिळतं. सो हे सगळं आहे. युट्यूबचं पण सेम आहे की जस्ट क्लिक करायचं, कोणता व्हिडिओ आहे तो सिलेक्ट करायचा. आणि असं नाहीये की एका पोस्टसाठी एकच लिंक जनरेट होणार. एक व्हिडिओ किंवा एक पोस्ट सिलेक्ट केलं की त्याच्यामध्ये तुम्ही त्या व्हिडिओमध्ये समजा तुम्ही 10 प्रोडक्ट्स यूज केले असाल किंवा 10 प्रोडक्ट्स बद्दल इन्फॉर्मेशन दिली असेल, तर पूर्ण 10 प्रोडक्ट्स तुम्ही टॅग करू शकता. अँड इफ यू हॅव टाइम तर तुम्ही मल्टिपल, म्हणजे आता समजा मी हा ब्लू टॉप टाकलाय, तर मी या ब्लू मध्ये ब्लॅक पण टाकेन, येलो पण टाकेन, असे व्हरायटी पण टाकू शकते. असं नाही की मी जो घेतलाय मला तोच टाकायचा आहे. सो असं काही रिस्ट्रिक्शन्स नाही आहे. तर कलेक्शन हे जे आहे प्रोडक्ट कलेक्शन, तर प्रोडक्ट कलेक्शन म्हणजे तुम्हाला एक असं स्टोर टाईप बनवायचंय. तर इथे कलेक्शन वरती क्लिक केल्यावरती, सो मी तुम्हाला असं क्लिअरली नाही दाखवते पण तुम्हाला आयडिया येईल. एकदम बोलतात ना, एकदम इझी ऍप आहे यूज करायला. तर तिकडे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तर वॉचचा एखादा कोणता तरी पिंटरेस्टवरनं घेऊन वगैरे फोटो टाकायचा, म्हणजे तो लोकांना कळेल उघडला की हे वॉचचं कलेक्शन आहे. मग त्या कलेक्शनच्या अंडर तुमच्याकडे जेवढे वॉचेस आहेत या फिर तुम्ही जेवढे रेकमेंड करू शकतात लोकांना, ते सगळे लिंक्स तुम्ही तिकडे टाकू शकतात. म्हणजे कोणीही आलं, आता एखाद्या व्यक्तीला असं वाटतं की तुमचं वॉच कलेक्शन खूप चांगलं आहे, मग तो तुमच्या विशलिंक मध्ये जाऊन ते बघेल आणि हे कलेक्शनच्या खाली त्याला सगळे तुमचे वॉचची लिस्ट दिसेल. किंवा समजा तुमच्याकडे कोणतं वॉच नाही पण आहे, पण तरी तुम्हाला असं वाटतं की हे वॉच लोकांना आवडू शकेल, तर ती पण लिंक तुम्ही तिकडे टाकू शकता. आणि जर त्या लिंक वरून कोणी बाय केलं तर यू गेट युअर कमिशन. आणि त्याच्यानंतर सिंगल प्रोडक्ट मध्ये अगेन इट इज नॉट नेसेसरी की तुमच्याकडे तो प्रोडक्ट असलाच पाहिजे. तुमच्याकडे नसला तरी सुद्धा तुम्ही करू शकतात हे अफिलिएट मार्केटिंग. जे लोक इन्फ्लुएन्सर्स नाही आहेत बट ज्यांना खूप चांगली टेस्ट आहे कपड्यांमध्ये और फॅशन और लाईफस्टाईल एनिथिंग, तर तुम्ही सुद्धा हे करू शकता. तुम्हाला असं साऊंड करत असेल की मी हे पेड करते, प्रमोशन करते, बट नाही. मी तुम्हाला सांगते बिकॉज आय लव्ह की लोकांकडे थोडं मल्टिपल सोर्सेस असतील पेमेंटची. तुम्ही एकावरती रिलायड राहिलात. आता जसं मी आता मी 9 to 5 करते, तर मी ते करत होती, पण मला तेव्हापासून हवं होतं की नाही, अजून एक सोर्स पाहिजे, अजून एक पाहिजे. अँड पॅसिव्ह इन्कम असलं ना, हे जास्त देत नाही. बट का नाही देत आता मी सांगते, मी तेवढं यूज करत नाहीये. मी ऑलरेडी जॉब हँडल करते, मग माझं युट्यूब हँडल करते, माझं इंस्टाग्राम हँडल करते. त्याच्यामध्ये मला इथे मी तेवढंच लक्ष देऊ शकते की ओके, या पोस्टमध्ये मी हे घातलं, ह्याची लिंक टाकून देते. लोक अशी आहेत जे प्रॉपर ह्याला ॲज अ बिझनेस बघतात. एक आहे की तुमचा बेस ऑडियन्स असला पाहिजे. जर तुम्ही बघतात खूप असे पेजेस आहेत जे ॲमेझॉनचे इझी क्विक असे व्हेजिटेबल कापायचे प्रोडक्ट्स असं व्हायरल जातात, आणि ते प्रोडक्ट्स घेतात. म्हणजे ते लोक स्वतःचा फेस पण नाही दाखवत किंवा त्यांचं असं काही फॅशनवाला पेज पण नाहीये, बट स्टील ते लोक असं कुठून शोधतात. मिशोवरनं मी एवढं बघते की लोक मिशोवरनं किती कमवतात. मिशोवरनं कुठला तरी कुर्ता सेट शोधायचा, मला मिशोवरनं कपडे शोधणं किंवा कोणता प्रोडक्ट शोधणं कधी जमलं नाही. तर प्रोडक्ट शोधून तुम्ही त्याचा व्हिडिओ केला, आणि मिशोवरती स्वस्त असतं,
तर ते करून जर तुम्ही तुमची अफिलिएट लिंक बनवली विशलिंक थ्रू आणि लोकांनी बाय केलं, 10 लोकांनी जरी 15-20 लोकांनी जरी बाय केलं तरी तुमचा तो प्रोडक्टचा अख्खा प्राइस, आता माझ्याकडे ते कॅसिओचं वॉच होतं जे इथे मी पॉपअप करेन, त्या वॉचचे पैसे माझे पूर्ण हे झाले. ते वॉच होतं समथिंग 4000चं काहीतरी आणि विशलिंक थ्रू ते पैसे माझे 0 झालेले आहेत. आणि कारण की तुम्ही लोकांनीच बाय केलं आहे आणि त्याचं कमिशन एवढं नव्हतं. किती होतं माहिती आहे का, हार्डली 50 to 60 रुपीज. येस, असं ऐकून खूप शॉकिंग वाटतं, बट विशलिंकचं असं नाहीये की तुम्ही घेतलं तर तुम्हाला 100-200 रुपयाचं हे मिळेल, कमिशन मिळेल. कधी कधी येस, काही प्रोडक्ट्स असे आहेत जे त्या वॉचपेक्षा स्वस्त होते, बट स्टील मला 200 रुपये वगैरेचं कमिशन मिळालं आहे. पण तेवढ्या लोकांनी ते बाय केलं, त्याच्यामुळे मला ते वॉचचे अख्खे पैसे माझे हे झाले. मी जास्त असं अजून 3 मंथ्सच झाले. त्या 3 मंथ्समध्ये डिसेंबर मंथमध्ये तर मी जास्त काही पोस्ट केलं नाही, मी ट्रिप्सला वगैरे जात होती. पण या 3 मंथ्समध्ये मला आतापर्यंत जेवढा पैसे आले ते आहेत दाखवते. तर हा तो पेज होता. अनालिटिक्स म्हणून इथे ऑप्शन आहे, तर अनालिटिक्स मध्ये गेलो की तिकडे आपल्याला टुडे, आता हे टुडे मध्ये माझा 0 आहे, कोणी काय बाय केलं नाही, बट 300 लोकांनी माझ्या ह्याच्यावरती क्लिक केले. लिंक्स इथे दिसत असेल तुम्हाला, मला दाखवायला जमत नाही. हा, 300 लोकांनी क्लिक केलंय, बट कोणी बाय नाही केलंय. हे जे ग्रीन आहे ह्याचा अर्थ एवढं पैसे आहेत ते. आता हे जे सर्वात मोठं आहे 13 जॅन हे वालं, ह्याच्यामध्ये माझा पेमेंट किती होता त्या दिवशी, 328 लोकांनी क्लिक केलं आणि माझं ऑर्डर कमिशन होतं 261 रुपीज. तर हे असे आपण दिवसाला कमवत जातो. तर दिवसाला जर समजा आता माझे खायला वगैरे 100-200 रुपये गेले तरी आय नो की मला विशलिंक थ्रू येत आहे. 100-200 डेली जात नाही, पण मी जस्ट सांगते. आणि इथे टुडे मध्ये कॅलेंडर दिसतो, तर या कॅलेंडरमध्ये मी 3 मंथ सिलेक्ट करते. ओके, अँड डन. तर या ह्याच्यामध्ये लोकांनी माझ्या थ्रू ऑर्डर केलेली अमाऊंट आहे 1,37,000. जस्ट इमॅजिन, एवढ्या लोकांनी ट्रस्ट केलं आणि प्रोडक्ट बाय केलं. 1,37,000 आणि जेवढं कमिशन मला या 1,37,000 वरती मिळालं आहे दॅट इज 10,100 कमिशन. तुम्हाला उलटा दिसत असेल, बट ठीक आहे, तुम्ही स्क्रीनशॉट पॉज करून बघा, तुम्हाला कळेलच. तर हे एवढं असं कमिशन आहे. मग इकडनं खाली चार्ट दिसतो की मिंत्रावरनं किती अर्न केलं, नायकावरनं किती. तर मी आतापर्यंत सर्वात जास्त मिंत्रावरनं अर्न केले, देन नायकावरनं, देन अजिओ, आणि असे जे इंस्टाग्राम स्टोर्स आहेत ना, लाजो किंवा लाजोच बोलतात ना त्याला, हां, तर ते सगळे पण लिंक्ड आहेत. सो असं नाही की फक्त अमेझॉन आणि हे सगळेच आहेत, भरपूर असे अजून वेगळे पण वेबसाईट्स आहेत जे ह्याला लिंक्ड आहेत. सो तुम्ही अर्न करू शकता. तर माझा हा व्हिडिओ बनवायचा मोटिव्ह हेच होता की जर मला काहीतरी नवीन कळालंय आणि विच इज बेनिफिशियल, काय वाईट आहे जर तुम्ही 3 महिन्यामध्ये 10,000 कमवले, ते पण माझे पैसे कुठे गेलेच नाही, मी शॉपिंग केली मला हवी होती म्हणून. आतापर्यंत असं एकदा पण झालेलं नाहीये की मी विशलिंकसाठी काही बाय केलंय. मी जे स्वतःसाठी बाय केले ते तुम्हाला शेअर केले आणि ते तुम्ही लोकांनी बाय केले. भरपूर लोक असं करतात की विशलिंकसाठी बाय करतात कारण की तो त्यांचा फुल टाइम, त्यांना तिथे वेळ द्यायला टाइम आहे ते सगळं मॅनेज करायला. माझ्याकडे नाहीये म्हणून मी जे करते घेते तेच तुम्हाला दाखवते. प्लस विशलिंकचं पे आहे ना, एका पॉइंट नंतर तुमचं एक सेल झालं विशलिंक थ्रू की तुम्ही तिकडे तुमचं बँक अकाउंट आणि तुमचं पॅन कार्ड लिंक करावं लागतं. सो एव्हरी मंथ आज एकाने बाय केलं तर ते पैसे मला 45 डेज नंतर मिळतात, पण मिळतात. सो 45 डेज नंतर तुमची जेवढी पण अमाऊंट आहे ती ऑटोमॅटिकली तुमच्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर होते. आतापर्यंत असं एकदा पण नाही झालं मला की मला त्यांना फॉलोअप करायला लागलं किंवा काय. प्रॉपर जर वीक डे म्हणजे वर्किंग डे, प्रॉपर वर्किंग डेला मला पेमेंट येतात. प्लस थोड्या दिवसांनंतर त्यांचा कोणता तरी एक असं एक्झिक्युटिव्ह आपल्याला व्हॉट्सअपवरती मेसेज करतो आणि त्यांचं कस्टमर केअर खूप चांगलं आहे. तो आपल्याला विचारतो की तुम्हाला काही इश्यू आहे का, इकडे इकडे सेल आहे, इथे इथे असं आहे, ते तुम्हाला प्रॉपर काय बोलतात असिस्ट करतात.
तर मला ते एक आवडलं. यूट्यूब आणि इंस्टाग्रामचे जे पैसे मिळतात पेमेंट, ते थोडंसं असं डिफिकल्ट वाटतं कधी कधी मॅनेज करायला. बट विशलिंगचं एकदम अप्रोप्रिएट टाइमला पेमेंट येऊन जातात, जेवढा आतापर्यंत माझा एक्सपिरियन्स होता. सो ओव्हरऑल मला असं वाटलं की इट इज व्हेरी सेफ आणि तुम्ही पण हे करू शकता. अँड आय विल बी हॅपी जर माझा हा व्हिडिओ बघून कोणी मोटिवेट झालं आणि कोणी हे करून जर पैसे कमवले तर. अँड ट्रस्ट मी, आय स्वेअर हा व्हिडिओ स्पॉन्सर्ड नाही आहे. आय जस्ट लाईक टू मोटिवेट. मी माझ्या फ्रेंड्सना पण किती बोलली की करा करा करा. कलिग्सला मी सांगते की जर आपल्याला असं काय कळतंय की इकडनं आपण घर बसल्या असे थोडेफार पैसे कमवू शकतो, देन वाय नॉट. सो येस, दॅट वॉज ऑल फॉर दिस व्हिडिओ. लेट मी नो तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील विशलिंग बद्दल किंवा कोणत्याही वेगळ्या ॲपबद्दल. एक HYPD म्हणून पण एक ॲप आहे, तो आता रिसेंटलीच मी एक्सप्लोर केलाय. त्याच्याने पण आपल्याला कमिशन मिळतं. बट त्याचं कसं माहितीये, विशलिंगचं असं आहे की तुम्हाला मंथली किती पण 10 रुपये असू दे 15 रुपये असू दे ते पेमेंट येतं तुमच्या अकाउंटमध्ये. त्या ॲपचं असं आहे की 1000 रुपीज झाले की यू कॅन रिडीम. सो ते एक आहे. आणि विशलिंग आणि तो जो ॲप आहे HYPD, मला नाही माहिती त्याला कसं प्रोनाऊन्स करतात, तर त्याचं असं आहे की तुम्ही एक ना लिंक जनरेट करू शकता. तुम्ही रील्समध्ये बघितलं असेल की ते लोक असं बोलतात की कॉमेंट DM, मग तुम्हाला ऑटोमॅटिकली ती लिंक DM मध्ये येते. तर हे सगळं विशलिंक आणि त्या ॲप थ्रू करू शकतो. सो विशलिंकमध्ये कसं आहे की तुम्ही जनरेट करू शकतात की जेव्हा कोणीही त्या इंस्टाग्राम पोस्टवरती लिंक और DM किंवा आपला कोणताच पण वर्ड तो तिकडे तुम्ही टाईप करू शकतात. तो वर्ड जर कोणी तुमच्या कॉमेंटमध्ये टाईप केला तर ऑटोमॅटिकली त्या पर्सनला तुमची लिंक जाईल. सो एवढं कन्व्हिनियंट बनवलेलं आहे. तर जर कोणी बघत असेल करिअर किंवा सेकंड इन्कमसाठी या फिर फर्स्ट प्रायमरी इन्कम, तर तुम्ही हे ऑप्शन चांगलं आहे. यू कॅन. आणि तिकडे अजून पण अफिलिएट मार्केट्स आहेत. ॲमेझॉन आहे. मी ॲमेझॉन ट्राय केलेलं, पण ॲमेझॉन खूप डिफिकल्ट आहे. म्हणजे मला तेवढा टाइम नव्हता, सो मी एवढं एक्सप्लोर नाही केलं. बट येस, तिकडे ना खूप असे रेस्ट्रिक्शन्स आहेत की 3 मंथ्समध्ये जर तुमचं पैसे नाही आले तर तुमचं अकाउंट परत डिॲक्टिव्हेट होऊन जातं. सो असं सगळं विशलिंग सोबत नाही आहे. तर येस, खूप बडबड झाली. अँड आय होप तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. काहीही क्वेश्चन्स असतील मला DM मध्ये सांगा. मी यूट्यूब आणि इंस्टाग्रामच्या पैशांबद्दल पण व्हिडिओ बनवणार आहे की कसे ब्रँड डील्स घ्यायचे, आणि यूट्यूबचं स्पेसिफिकली बनवणार आहे की किती दिवसांनी मॉनिटाईज होतं, कसं होतं, किती चॅलेंजेस असतात, हे ते सगळं, आणि कसे पैसे काउंट केले जातात, ते सगळं मी तुम्हाला शेअर करेन. सो कीप वॉचिंग अँड डू सबस्क्राईब, शेअर, लाईक, आणि लेट मी नो मी अजून काय तुमच्यासमोर असे व्हिडिओज बनवू. सो बाय बाय, सी यू.